आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व आदिवासी सैनिक, सर्व माता भगिनी, सर्वप्रथम मी सांगली जिल्हाध्यक्षतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। आज किसान सैनिक एकता शिखर संघाच्या संघटनेचं उद्घाटन झालं आणि हे उद्घाटन करण्याचा मेन उद्देश खामकर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे। मेन उद्देश आहे आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकांना एकत्र करणे आणि सैनिक होत नाही असं नाही, परंतु तुमचं नेतृत्व साफसुथरं असलं पाहिजे, निष्कलंक असलं पाहिजे, तर तुमच्या पाठीमागे जाईल। तर काही जणांनी सांगितलं लोकसभेमध्ये का झालं, अध्यक्ष तुमचा जागी असेल तर तुम्हाला तुमच्या पाठीमागे कोणी नाही। मी क्लिअर नाव घेऊन सांगत असतो प्रत्येक गावामध्ये हजारो सैनिक आहेत। माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 21,000 माझे, परंतु 50% जे असे सैनिक आहेत पुराणे बुजुर्ग त्याच्याकडे मोबाईल सोबत। आणि तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो, एका सैनिकाला एका सरपंचानं आवाजच्या भाषेत शिवी दिली, तुम्ही पेपरमध्ये पाहिलं असेल। त्या सरपंचाला मारण्यासाठी खरोली गावामध्ये 700 सैनिक आले, कारण ठोस पुरावा होता आमच्याकडे। सैनिक कुणाच्या सांगण्यावर येत नाही, त्याला पुरावा पाहिजे, ठोस योग्य असायला, अयोग्याच्या मार्ग जाणार नाही। 700 सैनिक आले, त्या ठिकाणी सरपंच नाक रडून माफी मागितली आणि अंत्यवेळी त्याला सिक्युरिटीमध्ये आणावं लागलं पोलिसच्या। हे सैनिकांमध्ये ताकद आहे। त्यांनी पाहिलं त्या टाइमला की येत नाही असं नाही, येतात, परंतु काय सैनिक आहे स्वतः चुकत असताना जर आपण एखादी मदत मागतो तरी येणार नाही। बरेच सैनिक आपल्यामध्ये असं झालंय, तर खरंच अन्याय झाला तर जरुरी आहे। त्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया, वेळेची कमी आहे, बरंच काय मला सांगता येणार नाही या ठिकाणी, की रोखलं आणि वट पक्षामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि महाराष्ट्रातला सर्व सैनिकाला एकत्र करण्याच्या उद्देशाने सर्व निष्कळंकपणे